आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गेलेले ते मुरलीधरजी मोहोळ. आजचे खऱ्या अर्थाने सत्कार मूर्ती ज्यांच्याकरता आपण सगळेजण एकत्र आलो ते मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ श्रीमती यास्मिन शेख मॅडम, प्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री द फडणवीस साहेब, एअर मार्शल श्री भूषण गोखलेजी, शेतकऱ्यांचे आधारस्तंभ श्री भिकोबा तोपटे साहेब, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे भीमराव तापकीर, शरद ढमाले, दीपक वानकर, रमेश कोंडे देशमुख, रुपाली ठोंबरे, दत्तात्रय तनकवडे, विजय जगताप, प्रदीप देशमुख, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, बाळासाहेब बोडके, संतोष नांगरे, युवराज बेलदरे, अश्विनी भागवत, वर्षा तापकीर, गौरी जाधव, पूजा झोळ, मोहिनी देवकर, बाबा धुमाळ, विजय डाकले, ज्यांच्या पुढाकाराने आजचा हा दिमागदार कार्यक्रम घडतोय ते कार्यक्रमाचे संयोजक विजय अप्पा रेणुसे, अभय मांढरे, युवराज रेणुसे, अप्पा रेणुसे मित्रपरिवारातले उपस्थित असणारे सर्व मान्यवर बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. चिंतामणी ज्ञानपीठ आयोजित आजच्या ह्या गुरुजन गौरव समारंभाच्या पुरस्कारानं सन्मानित होत असलेले सगळ्या मान्यवरांचे विचार आपण आता ऐकलेले. मान्यवरांचं, या गुरुजनांचं मी व्यक्तिशः माझ्या वतीनं महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. त्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो. आपल्या राज्याची, आपल्या देशाची गौरवशाली परंपरा, गुरुशिष्य परंपरा पुढे नेत असताना मानवतेच्या कल्याणासाठी, समाजाच्या विकासाच्यासाठी आपण सर्वांनी केलेलं काम, दिलेल्या योगदानाबद्दल सर्व सत्कारमूर्ती गुरुजनांचं मी आभार देखील मानतो. आणि त्यांनी आजपर्यंत जे काही समाजाच्या करता केलं आहे ते खरोखरीच किती कौतुकास्पद आहे, किती अभिमानास्पद आहे, किती प्रेरणादायी आहे, किती नवीन पिढीला शिकवणार आहे, ह्याचा देखील विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी ह्या निमित्तानं केला पाहिजे. मी बघतोय चिंतामणी ज्ञानपीठच्या माध्यमातून गेली 18 वर्ष, मी आत्ता आपण तेच म्हणत होतो, काळ वेळ कुणाकरता थांबत नसते. बघता बघता कसे वर्ष गेले आपल्यालाच कळलं नाही, पण 18 वर्ष कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, विज्ञान, संशोधन, राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा विविध समाजाच्या क्षेत्रातल्या मान्यवर गुरुजनांचा सत्कार करून त्यांचा आदर्श समाजाच्या समोर ठेवण्याचा, नव्या पिढीच्या समोर ठेवण्याचा जो प्रयत्न आमचे सहकारी अप्पा रेणुसे आणि त्यांचं मित्रमंडळ यांनी जे चालू ठेवलेलं आहे त्यालाही खरोखरीच आपण सॅल्यूट ठोकला पाहिजे, त्याचंही आपण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. हे 19वे वर्ष आहे. आत्तापर्यंत 100पेक्षा जास्त गुरुजनांचा सत्कार त्यांनी केलेला आहे. या गुरुजनांच्या कार्याची ओळख ह्या निमित्तानं समाजाला करून दिलेली आहे. हे खरोखरीच अतिशय अभिमानास्पद आहे. सगळ्यांना हे जमत नाही. आपण पण आपले काही ना काही काम करत असताना, काही ना काही नोकरी करत असताना, व्यवसाय करत असताना अनेक गोष्टी आपल्याला पण करता येतात, परंतु ते करण्याची जिद्द, चिकाटी आणि त्याचं सातत्य टिकवणं हे खूप अवघड असतं. ते हे आपल्या चिंतामणी ज्ञानपीठ हे त्या ठिकाणी करतं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुरूंचं स्थान अत्यंत महत्त्वाचं असतं. गुरु म्हणजे शिष्याच्या आयुष्यातला अंधकार दूर करून त्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणणारा गुरु असतो. आणि खरा गुरु आपल्या शिष्याचे शरीर असेल, मन असेल, बुद्धी असेल आणि आत्मा सशक्त करतो. त्याला योग्य प्रकारची वाट दाखवण्याचं काम करतो. भरकटलेल्या वाटेपासून त्याला दूर नेतो. गुरु आपल्याला संघर्ष करायला शिकवतो. कठीण परिस्थितीमध्ये यशस्वीपणे आपल्याला त्या कठीण प्रसंगाला कसं सामोरं जाता येईल. त्यामुळं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान एक आगळं वेगळं अशा प्रकारचं स्थान असतं. पूर्वीचा आमच्या लहानपणीचा काळ तर वेगळा होता. त्यावेळेस गुरुजनांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांनी कुठलाही जर निर्णय घेतला, काही त्यांनी शिक्षा केली तरी कधी त्या काळातल्या पिढीला, आईवडिलांना कधी वाईट वाटायचं नाही. परंतु आता काळ बदलला आहे. थोडंसं जरी गुरुजनांनी, काही टीचरनी जरा कुठं काही केलं की लगेचच त्याच्यातनं धचा मा केला जातो. अर्थात काळानुरूप माणसं बदलतात, हे देखील आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आज या ठिकाणी आपण विविध क्षेत्रातल्या ज्ञानी
तपस्वी गुरुजनांचा सन्मान मगाशी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं झालेला आहे. त्याच्यामध्ये ज्यांनी आपलं विचार आत्ता इथं मांडले, मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ श्रीमती यास्मिन शेख मॅडम, यांना गेल्याच महिन्यात 21 जूनला वयाच्या शतकमहोत्सवी वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. आणि मराठी भाषा आणि व्याकरणाच्या तज्ज्ञ म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचा आपण त्यांच्या स्वतःच्याच तोंडून त्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. त्यांना ठणठणीत आरोग्य लाभो, त्यांच्या हातून मराठी भाषेची आणि व्याकरणाची आणखीन सेवा घडो, अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील आपल्या सर्वांच्या व्यक्तिशः माझ्या वतीनं मी त्यांना देतो. तसं बघितलं तर मराठी भाषा आणि व्याकरण हे अनेक अर्थाने कठीण मानलं जातं आणि त्या कठीण व्याकरणाला अत्यंत सोप्या आणि ओघवत्या त्या श्रेणीमध्ये आणण्याचं काम श्रीमती यास्मिन शेख मॅडम यांनी आयुष्यभर केलेलं आहे. तसं बघितलं तर त्या मुंबईत पण राहिल्यात. मगाशी त्यांनी सांगितलं त्यांच्या वडिलांच्या अनेक ठिकाणी PWDमध्ये असताना ट्रान्सफर होत होत्या. नाशिक जिल्ह्यात त्या राहिल्यात, सातारा जिल्ह्यात त्या राहिल्यात, आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर वगैरे परिसरामध्ये त्यांनी त्या ठिकाणी राहिलेलं आहे. परंतु एकंदरीतच मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात भाषेचे आणि व्याकरणाचे धडे देण्याची किमया त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीनं साधलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातलं तर त्यांनी नुसतेच भाषेचे आणि व्याकरणाचे धडे दिले नाहीत, तर पुणेकरांच्याकडनं मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ अशी मान्यता देखील त्यांनी मिळवून दिलेली आहे. आणि पुणेकरांची मान्यता मिळवणं म्हणजे विशेषच आहे. त्याच्यामुळे त्यांचं खरोखरीच आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. पुण्याबाहेरच्या व्यक्तीनं पुणेकरांच्याकडनं मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ अशी मान्यता मिळवणं हे किती कठीण असतं हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. मी निवृत्तीनंतर त्या पुण्यात स्थायिक झालेल्या आहेत. मला आत्ता आप्पा सांगत होते, दादा त्या एकट्या असतात, त्यांची एक मुलगी परदेशात असते, एक आपल्या पुण्यातच असते, त्या दिवसभर त्यांच्याजवळ असतात. त्यामुळे एका अर्थाने आता त्या पक्क्या पुणेकर झालेल्या आहेत. यातला गमतीचा भाग सोडा, परंतु या निमित्तानं श्रीमती यास्मिन शेख मॅडम यांचा मोठेपणा हा या ठिकाणी सिद्ध होतो. तसं बघितलं तर मगाशी सांगितलं निवेदकांनी, जन्मानी ज्यू आणि विवाहानंतर मुस्लिम धर्मीय घराशी जोडल्या गेल्यानंतर देखील त्यांनी मराठी भाषेवर प्रेम त्यांचं कमी झालेलं नाही आहे, उलट ते वाढतच गेलेलं आहे. आपल्या मराठी भाषेवरच्या प्रेमाला त्यांनी आपलं करिअर म्हणून निवडलं आणि त्या क्षेत्रातल्या आज तज्ज्ञ म्हणून आपण सगळेजण त्यांच्याकडे बघतो, त्यांना ओळखतो. आयुष्यभर अध्यापनाचं आणि मराठी भाषेचं जतन संवर्धनाचं काम करणाऱ्या श्रीमती यास्मिन शेख मॅडम यांना आज गौरवण्यात आलेलं आहे. मला ह्याचा व्यक्तिशः आनंद आहे. त्यांनी अभिजात भाषेचा दर्जा हा देखील मराठीला मिळाला पाहिजे. आम्ही परवाच विधिमंडळामध्ये भीमराव तापकीरांना आठवत असेल, आम्ही ठराव पास केलेला आहे, केंद्राला ते आम्ही ठराव पाठवलेला आहे आणि सगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेची इच्छा आहे, अपेक्षा आहे की लवकर अभिजात भाषेचा दर्जा हा आपल्या मराठी भाषेला मिळाला पाहिजे. अनेक भाषांना मिळालेला आहे आणि त्याच्यामुळं मी खरोखरीच आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशा प्रकारची परमेश्वराने प्रार्थना करतो आणि पुढच्या वाटचालीच्या पण शुभेच्छा देतो. दुसरे आज प्रसिद्ध व्यंगचित्रकार श्रीद फडणवीस यांचं नाव घेतलं की एका लयबद्ध पद्धतीनं बालभारतीच्या पुस्तकातली व्यंगचित्र आपल्या सगळ्यांच्या समोर येतात. नुसत्या व्यंगचित्राच्या शैलीवरून श्रीदंची चित्र आहेत हे कोणी सहज ओळखू शकतं. याच महिन्यात 29 जुलैला श्रीद फडणवीस साहेब आपल्या शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. मी खरोखरीच त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. शालेय पुस्तकातल्या श्रीद फडणवीसांच्या हास्यचित्रामुळं मुलांच्या मनातली गणिताची भीती दूर पळाली, गणिताची मैत्री झाली. आजसुद्धा शिंद यांचे हास्यचित्र नवी कोरी टवटवीत अशा प्रकारे वाटतात. यामागं त्यांचं मोठेपण, मोठं समर्पण आहे, एक अभ्यास आहे. हास्यचित्र काढण्यासाठी तरल आणि कुशल बुद्धी लागते. सामाजिक राजकीय गोष्टीची जाण ह्या लोकांना असावी लागते, भान असावं लागतं. शीदच्या यांच्या चित्रामध्ये सर्वांचा उत्तम मिलाप पाहतो. त्यामुळंच आजच्या काळात सुद्धा त्यांचं चित्र त्यांच्यासारखी चिरतरुण आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो.
तसंच भारतीय हवाई दलातील एअर मार्शल भूषण गोखले साहेबांचं, त्यांनी महाराष्ट्राची शान म्हणून आपण सगळेजण गोखले साहेबांच्याकडे बघतो. एअर मार्शल भूषणजी गोखले साहेबांचं त्यांच्या घरातूनच देशसेवेचा वारसा हा त्यांना मिळालेला आहे. त्यांचे वडील निळकंठराव गोखले हे ब्रिटिश काळातले झुंजार पोलीस अधिकारी होते. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वातंत्र्यानंतर सक्त वसुली संचालनालय, ज्याला ईडी नावाने ओळखलं जातं, ईडीची स्थापनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि आज ईडीचा किती आता नावलौकिक वाढलेला आहे तुम्ही बघा. पण त्याची स्थापना त्यांच्या वडिलांनी त्या काळामध्ये, म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे, त्यांनी सांभाळली, जबाबदारी त्यांनी सांभाळली. एअर मार्शल भूषण गोखले यांनी हवाई दलात ते होतेच हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. त्यांचे बंधू हे पण त्याच्यामध्ये, वैभव गोखले यांनी लष्करी सेवा बजावत गोखले कुटुंबियांनी देशसेवेचा वारसा यशस्वीपणे पुढं सुरू ठेवलेला आहे. पुण्यातच शिक्षण घेतलेल्या गोखले साहेबांची आपल्या कर्तृत्वाची छाप आपल्या कामातून त्यांनी उमटवली. आपल्या पुण्याचं आणि राज्याचं नाव त्यांनी निश्चित केलं. आकाश झेप या त्यांच्या आत्मचरित्रातून, आत्ता त्यांनी सगळ्यांना हे आकाश झेप हे आम्हाला पुस्तक दिलं, परंतु ते आत्मचरित्र मी वाचलं आहे. NDAतल्या पायलट ॲप्टिट्यूड टेस्ट विषयी सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. NDAतलं तत्कालीन वातावरण, शिस्त, शिक्षा आणि गमती या पुस्तकात वाचायला मिळतात. त्याच्यामध्ये हवाई दलात जाऊ इच्छिणाऱ्यांनी एअर मार्शल भूषण गोखले साहेबांचं आकाश झेप आत्मचरित्र नक्कीच त्यांना प्रेरणादायी ठरेल अशा प्रकारे मला विश्वास वाटतो. माझी विनंती आहे की आपण जरूर हे पुस्तक बारकाईनं त्या ठिकाणी वाचावं. काही तर गोष्टी फार गमतीशीर आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक लग्न समारंभ हा एक आनंदाचा क्षण असतो. आपल्याला सगळ्यांना आपली स्वतःची लग्न एक दिवसाची आठवतात. आत्ता जशी 6-6 महिने लग्न चालतात आणि हजारो कोटी रुपये खर्च होतात, तशी लग्न नाही, आपली आपली साधेपणाने होणारी लग्न. त्याच्यामध्ये त्यांचंही लग्न त्या काळामध्ये झालं. आणि एक कार्यक्रम असतो की लग्न झाल्यानंतर त्याच्यामध्ये मुलीला आणि मुलाला उखाणा म्हणायला सांगतात. आणि त्याच्यामध्ये तसंच ते घास उखाणा सगळ्यांनी साहजिकच केली. आणि किमान ज्याचं लग्न असतं तो एक का होईना उखाणा शिकतोच, किंवा कुठं उगीच डोक्याला ताप नको म्हणून. परंतु गोखले साहेबांना काही उखाणा शिकता आला नाही. त्यांनी सरळ सांगितलं, मला उखाणा म्हणता येणार नाही, मी गाणं म्हणतो. आता पहिलंच असा नवरदेव असेल की उखाणा न म्हणता गाणं म्हणून दाखवलं. तर त्यांनी ते गाणं म्हणताना त्यावेळेस गाईड सिनेमा खूप गाजलेला होता. त्याच्यामध्ये तेरे मेरे सपने अब एक रंग है. मी आता फार म्हणायला लागलो की त्याला मला अक्षरशः ट्रोल करतील म्हणून मी थोडंसं असं सांगतो. आणि त्यावेळेस ते इतके गांगरले, गाईडची गाणी ती अप्रतिम गाणी आहेत, म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे. परंतु ते इतके गांगरले आणि तेरे मेरे सपने अब एक रंग है हे गाणं म्हटलं. आणि त्यामुळं गाण्यातील त्याच्यानंतर पुढं आहे तेरे दुख अब मेरे, मेरे दुख सुख अब तेरे. तर त्यांनी तेरे सुख अब मेरे, मेरे दुख अब तेरे अशा पद्धतीनं सुखदुःखाची जागाच बदलून टाकली. आणि सगळं त्यांच्या मिसेसच्या नावावर त्या ठिकाणी. आणि लग्नात प्रचंड हशा पिकलेला होता. अशा खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये मी गमतीनं ह्या गोष्टीचा उल्लेख केला. परंतु खरोखरीच माझी तरुण पिढीला, मुलांना मुलींना, आता काही मुला मुलींच्यामध्ये भेदभाव नसतो, त्याच्यामुळं त्यांना जर एअर मार्शल म्हणजे हवाई दलामध्ये त्यांना जायचं असेल तर जरूर त्यांनी हे आकाश झेप आत्मचरित्र नक्कीच त्यांना प्रेरणादायी ठरेल. त्यांनी केलेल्या देशाच्या सेवेबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं अतिशय कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता देखील मनपूर्वक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. मागं आम्हाला सगळ्यांना पुणेकरांना खंत आहे, मला पण खंत आहे की आपल्याकडं आपला म्हणजे सरकारी हवाई एअरपोर्ट असला पाहिजे. आपला आहे तो डिफेन्सचा आहे. त्याच्यात पण आम्ही बऱ्याचदा बसलो, एकत्र मिटिंग घेतल्या, परंतु दुर्दैवाने अजूनपर्यंत मार्ग निघाला नाही. लोकांना विकास हवा आहे, डेव्हलपमेंट हवी आहे,
पण जमिनी द्यायला लोक काकू करतात हा अनुभव आजपर्यंत आम्हाला सगळ्यांना त्याच्या बाबतीमध्ये आलेला आहे. परंतु कधी ना कधी हे पुणेकरांचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण करण्याच्या करता आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावू हा देखील शब्द ह्या एअरपोर्टच्या बाबतीमध्ये मी पुण्याच्या देतो. तसंच आज शेवटचे शेतकऱ्यांचे आधारस्तंभ भिकोबा थोपटे हे आपल्याच पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातले सामाजिक राजकीय ऐतिहासिक अशा प्रकारची मोठी परंपरा ह्या घराण्याला मिळालेली आहे. आणि या परंपरेत बसणारं आणखी एक नाव हे आमचं भिकोबा थोपटे साहेबांचं आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी कायम प्रयत्न केलेले आहेत. एक गुणवंत शेतकरी म्हणून आधुनिक पद्धतीनं भातशेती कशी केली पाहिजे, कारण आपल्या भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, जुंदरखेड, आंबेगाव ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर भातशेती त्या ठिकाणी केली जाते. परंतु ती जुन्या पद्धतीनं न करता आधुनिक पद्धतीनं किंवा आता दुधाचा धंदा जो वाढला आहे, आता सरकारने भाव कमी असल्यामुळं 5 रुपये लिटरला पण शेतकऱ्याला मदत त्याच्यामध्ये देतो. परंतु अतिशय कमी लिटरमधनं सुरू केलेला व्यवसाय आज त्यांची मुलं पण कर्तृत्वान निघालेली आहेत. त्यांनी पण जवळपास 3-4 लाख लिटरपर्यंत हा व्यवसाय पोचवलेला आहे. अशा प्रकारे एक समाजातला शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेला आणि कष्ट घेण्याची तयारी असणारी व्यक्ती काय करू शकते हे भिकोबा थोपटे साहेबांच्या रूपाने उभ्या महाराष्ट्राला कळालेलं आहे. सामाजिक क्षेत्राबरोबरच त्यांनी कृषी क्षेत्रात केलेलं काम हे पण अतिशय कौतुकास्पद आहे. मी त्यांना पुढील वाटचालीच्या करता मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सर्व सत्कारमूर्तींचं गुरुजनांचं मनापासून अभिनंदन देखील करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंचं स्थान अत्यंत महत्त्वाचं असतं. गुरु प्रत्येकाच्या आयुष्याला योग्य दिशा दाखवणारा असतो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आपली प्रगती, आपला विकास हा नेहमी चांगल्या मार्गामुळेच होऊ शकतो हे इथं असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी देखील त्याची नोंद घेतली पाहिजे. मार्ग किती खडतर असला, अडचणी किती आल्या तरी गुरूंच्या मार्गदर्शनामुळं आपण त्याच्यामध्ये यशस्वी होतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्याबद्दल अप्पा रेणूसाहेब तुमचं नेहमीच कामाचं आम्ही सगळेजण कौतुक करत असतो. चिंतामणी ज्ञानपीठ यांचं कार्य पण तुमच्यामुळं आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्यामुळं अतिशय कौतुकास्पद आहे. त्याच्याबद्दल पण बरंच बोलता येईल, परंतु वेळ बराच झालेला आहे. मलाही पुढच्या अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायचं आहे. पुन्हा एकदा मी सर्व सत्कारमूर्ती गुरुजनांचं आणि मान्यवरांचं अभिनंदन करतो. आज कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी जो इथं आपण कार्यक्रम बघितला तो पण अतिशय उत्तम अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांनी सादर कलाकारांनी केला. त्याच्यामध्ये त्या दोन्ही ग्रुपचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्यांनाही पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.